तर आता बातम्या पाहूया सविस्तररित्या आणि बातमी परभणीतून समोर येते। सोमनाथ सूर्यवंशीवर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। वैकुंठधाम स्मशानभूमी इथे हे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह आता परभणीमध्ये आणण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावरती थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। परभणीच्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरामध्ये उमटताना पाहायला मिळत आहेत। त्यातच आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये झालेला मृत्यू त्याचेही पडसाद उमटताना दिसत आहेत आणि यामुळे आता भीमसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह हा परभणीमध्ये आणण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी घात झाला त्याच ठिकाणी अंत्यविधी करणार असल्याचं त्यांच्या भावाने म्हटलेलं आहे। शिवाय आक्रमक पवित्रा देखील एकूणच भीमसैनिकांनी घेतलेला पाहायला मिळाला। संविधानाचा मान सन्मान करतो, कायद्याचा अभ्यास करतो, तो त्या व्यक्तीला पोलीस प्रशासन डायरेक्ट जीवे मारून टाकलेले आहे। आमचा डायरेक्ट त्यांच्यावरती आरोप आहे पोलीस प्रशासनावरती। पोलीस हे लोकांचं संरक्षण करण्यासाठी असतात, तर ते डायरेक्ट कसलाही आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता शनिवार रविवारची सुट्टी बघून कायद्याचा फायदा घेऊन त्यांनी माझ्या भावाचं मारून टाकले माझ्या भावाला। आणि त्याचं पार्थिव आम्ही आता माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे घेऊन जाणार आहे परभणीला, आणि तेच आम्हाला काय न्याय पाहिजे ते देऊ शकतात। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रमेश महामुने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रमेश, काय आहेत अपडेट्स? रमेश, माझा आवाज येतोय आपल्याला? हा, येतोय। आत्ताच्या अपडेट्स काय आहेत रमेश? सध्या आता वैकुंठधाम या स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी पार्थिव आणण्यात आलेला आहे। या ठिकाणी अंत्यविधीसाठी त्याचा भाऊ प्रेमानंद व्यंकट सूर्यवंशी हा मुखाग्नी देणार आहे। या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर भीम अनुयायी तसेच संविधानाला मानणारे जनता या ठिकाणी उभारलेली आहे की या ठिकाणी हजारोच्या संख्येने या ठिकाणी भीम अनुयायी जमलेले आहेत। जी, आपल्याला प्रकाश आंबेडकर सुद्धा या अंत्ययात्रेमध्ये दिसून येत आहेत रमेश। सध्या 12 वाजता प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केलं होतं की मी परभणीमध्ये दाखल होणार, तेव्हापासून या ठिकाणी प्रकाश आंबेडकर या ठिकाणी आहेत। सकाळी त्यांनी प्रेस घेतल्यानंतर पत्रकारांशी चर्चा केली आणि या पूर्ण प्रकरणाचा मी आढावा घेतल्यानंतर पुन्हा बोलणार असल्याचे या ठिकाणी सांगितले। प्रकाश आंबेडकर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ज्यावेळेस सूर्यवंशीचं पार्थिव आणण्यात आलं त्या ठिकाणीही प्रकाश आंबेडकर आले होते। तिथून प्रकाश आंबेडकर ज्या गाडीमध्ये पार्थिव आणण्यात आलं तिथून ते जिंतूर मार्गे वैकुंठधाम या स्मशानभूमीपर्यंत प्रकाश आंबेडकर स्वतः त्या गाडीमध्येच या ठिकाणी आलेले आहेत। जी, ही अंत्ययात्रा आता सुरू आहे। वैकुंठधाम पर्यंत पोहोचण्यासाठी कितीपर्यंत वेळ लागेल? अंत्यसंस्कार किती वेळात होतील साधारण? वैकुंठधाम मध्ये या ठिकाणी पार्थिव आणण्यात आलेला आहे। सध्या या ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। काही वेळातच या ठिकाणी अंत्यसंस्काराची प्रक्रिया जे विधी असतो या ठिकाणी सुरुवात होणार आहे। जी, धन्यवाद रमेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।